एखाद्या वेळेस आपण सांगितलं ना लोक वेगळंच घेतात. बघा मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि त्या कीर्तनात फक्त मी एवढंच बोललो की जसं पेराल तसं जे पेराल ते उगवेल. काही चुकीचं बोललो का मी टाळकरी मंडळी? कीर्तन झालं आणि एक जण माझ्या जवळ आला, मला म्हणला महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हटलं काय बोललो? तर म्हणला जे पेराल ते उगवेल. म्हटलं बरोबर तर आहे, कारण शुद्ध बीजापोटी बीज तैसी फळे तितया, बीज तैसी फळे तितया, बीज तैसी फळे तितया, बीज तैसी फळे जे पेराल ते उगवेल. म्हटलं बरोबर तर आहे. तो म्हणला चुकीचं आहे महाराज. मी म्हटलं कसं काय चुकीचं? तो म्हणला महाराज शेंगदाणा पेरला, टरफला आलं कुठून? मी म्हणलं त्या टरफलाच्या आतमध्ये आहे ना. तो म्हणला नाही नाही नाही, जे पेराल ते शेंगदाणाला डायरेक्ट काय आला पाहिजे? शेंगदाणा आलं पाहिजे. अहो ते मला हालूच देईनी जागेवरून. मी म्हणलं आता अवघड झाले. पण त्याला म्हटलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, पण असं फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला ने. म्हणलं ठीक आहे. नेलं त्याने घरी चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. ते आलं चहा घेऊन कपात. म्हणलं फक्त चहा. ज्याला कळलं नाही त्यांनी महाप्रसाद खाल्ल्याशिवाय जायचं नाही. तो म्हणला महाराज फक्त चहा आणलाय, खारी टोस्ट बटर बिस्किट नाही आणलं. अरे म्हणलं फक्त चहा कप. म्हणला महाराज कपाशिवाय कुठे चहा असतो का? म्हणलं बावळा मटर फलाशिवाय शेंगदा नाही होय. तो म्हणला महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? म्हणजे आपण एक सांगितलं की लोक वेगळंच करतात महाराज. साधू संतांनी सगळ्या गोष्टी सांगून ठेवल्यात महाराज, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि विश्वास जर नसेल, पहावे पुराणे विचारू, तुका म्हणे नाही विश्वास पहावे पुराणी विचारू. विश्वास पाहिजे. मी जर तुम्हाला सांगितलं माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे, तुम्ही खरं मानाल का खोटं? सरपंच साहेब तुम्ही म्हणाल महाराज आहे खोटं बोलणार, पण महाराज खोटं बोलल्याशिवाय काहींना खरं वाटेल, काहींना खोटं वाटेल. पण मी 7-12 दाखवले खरं वाटलं. मग मला एक सांगा, 7-12 सांगतो ते खरं का महाराज सांगतो ते खरं? 7-12. बोला 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 काय? मग परमार्थ मध्ये इथं महाराज बघायचा का 7-12? 7-12. ज्ञानेश्वरी भागवत गाथा हा 7-12 आहे महाराज. महाराज इथं 2 तास काय बोलन, घरी गेल्या उचकायला नको का तो खरंच सांगतोय का काहीतरी सांगतोय महाराज. 7-12 बघितलं पाहिजे, त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. पहावे पुराणी विठाला विठाला हो. कारण जगामध्ये 3 लोकांना लय किंमत आहे महाराज आज जगामध्ये, कलियुगामध्ये. धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर. धनवानाला किंमत असणारच महाराज. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किंमत आहेच महाराज. हो. बरं मला सांगा, बसलेल्यापैकी पैसा आवडत नाही असा माणूस आहे का इथं बसलेला कोणी? की मला पैसाच आवडत नाही बाबा, एक सुद्धा सापडणार नाही. पैसा सगळ्यांना आवडतो. हो. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो, मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात? निधन. तेव्हा शांत होतो. हो. म्हणजे प्रत्येक जण पैशाच्या मागे आहे. पैसा आवडत नाही असा माणूस नाही. तुम्हाला मी एक उदाहरण देतो बघा. एकदा लक्ष्मी माता
आणि भगवान विष्णू यांचा संवाद चालू झाला. लक्ष्मी माता म्हणाली देवाला, तुमच्यापेक्षा जास्त किंमत या जगात मला आहे. भगवान विष्णू म्हणाले नुसतं बोलून दाखवू नको, सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता म्हणाली वेळ आल्यावर मी सिद्ध पण करून दाखवील. नेमकं एका गावात प्रेतयात्रा चालू होती, प्रेतयात्रा. आणि लक्ष्मी मातेनं काय केलं, त्या प्रेत यात्रेवरती पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. कशाचा? पैशांचा. आता बसलेली मंडळी मला उत्तर द्या, प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात झाल्यानंतर कोणी प्रेताला धरून राहीन का? तुमच्यापैकी कोणी? सगळेजण कशाच्या माग? पैसा गोळा करायच्या माग. अहो ते प्रेताचं जाऊ द्या, मरू द्या. इथंच जर पैशांचा पाऊस झाला, तुम्ही कीर्तन ऐकाल का? ऐकाल? तुम्ही ऐकाल का नाही तो लय नंतरचा प्रश्न, मी करीलच. अवघड आहे भारत, कलियुग आहे. बघा, सगळेजण पैसा गोळा करायच्या माग, प्रेताला दिलं सोडून. लक्ष्मी माता म्हणाली भगवान विष्णूला, बघितली का माझी किंमत? सगळेजण प्रेताला सोडून पैसा गोळा करायला लागले. भगवान विष्णू म्हणाले तुझी किंमत मला कळाली, पण एक जण असा आहे जो पैसा बघून उठला सुद्धा नाही, पैशांच्या माग सुद्धा गेला नाही. कोण हो? प्रेत. वा वा वा. तो उठूनही बसला नाही, पैशाच्याही माग गेला नाही. लक्ष्मी माता म्हणाली तो उठलच कसा? त्याच्यात राम राहिला. मग भगवान विष्णू म्हणाले उत्तर मिळाले का देऊ? जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. मी जर शरीरातून निघून गेलो तुला कवडीची किंमत नाही. एवढं कळलं तरी लय झालं. विठाला विठाला हो, मग पैसा आवडत नाही असा माणूस नाही महाराज. जगात तिघांना किंमत आहे, धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर महाराज. मग धनवान, विद्वान, व्यवहार चतुर असा एक माणूस तुकोबरायांजवळ आला. आणि तुकोबरायांजवळ आल्यानंतर तुकोबरायांना म्हणला जय हरी. तुकोबराय म्हणले जय हरी, भक्ती वगैरे काय करतो का नाही? तो म्हणला मला भक्ती करायची गरज नाही. तुकोबराय म्हणले नुसता नोटा असून उपयोग नाही, नुसती अक्कल असून उपयोग नाही, भक्ती ही केलीच पाहिजे. आणि नुसती भक्ती करून फायदा नाही. ज्याला त्याच्याविषयी जिव्हाळा आहे, ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे, तो पुतळा सोन्याचा नाही, तो पुतळा चांदीचा नाही, तो पुतळा दगडाचा नाही, तो पुतळा कशाचा आहे? जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोचे दैवाचा पुतळा. ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे तो पुतळा कशाचा आहे? दैवाचा. दैवाचा म्हणजे भाग्यवान. आता आपण भाग्यवान कोणाला म्हणतो? ज्याच्याकडे लय पैसा आहे, लय श्रीमंत आहे माणूस, त्याला काय म्हणतो आपण? लय भाग्यवान आहे. श्रीमंती म्हणजे नेमकं काय? पैशाची श्रीमंती का? आपण बसल्यानंतर चार माणसं आपल्या जवळ येऊन बसतात, ही आपली श्रीमंती. आपण गेल्यानंतर चार माणसं आपल्याला चांगलं म्हणतात, ही आपली श्रीमंती. जेवढे माणसं आपल्या घरी येतील ही आपली श्रीमंती. हो, नाही तर तुमच्याकडे करोडो संपत्ती, पण रस्त्यावर तुम्हाला कुत्र विचारत नाही, आग लगी तेरी दौलत को. काय करायचं त्या पैशांचं महाराज? काही उपयोग होत नाही महाराज. पैसा किती कमवा महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, पैशानं श्रीमंत असलेली माणसं विचाराने श्रीमंत असतीलच असं नाही. पैशानं श्रीमंत असलेली माणसं विचाराने श्रीमंत असतीलच असं नाही. पण विचाराने श्रीमंत असलेली माणसं पैशाने जरी श्रीमंत नसली तरी समाधानी नक्कीच, याच्यात काही शंका नाही. आणि आज माणसाकडे समाधान नाही मला, समाधानी असावं मला. हो, श्रीमंती म्हणजे काय? गरिबी श्रीमंती म्हणजे काय? बघा, गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे, भूक एकच आहे महाराज. गरिबांच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच. आणि गरिबाच्या श्रीमंताच्या राणीमानात फरक आहे, शेवटी जाळायची जागा
एवढं कळलं लय झालं. विठाल विठाल. हो, मग किती श्रीमंत असू द्या, किती पैसेवाला असू द्या, किती ज्ञानी असू द्या, भागवताचार्य असू द्या, रामायणाचार्य असू द्या, समाज प्रबोधनकार असू द्या, कीर्तनकार असू द्या, केसरी काही असू द्या, देवाविषयी जिव्हाळा नसेल तर काही सुद्धा उपयोग होणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. आणि कनो हे माझे मना, हे माझे मना, आणि कनो हे माझे मना, हे माझे मना. आणि कनो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. हो, किती ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, देवाविषयी जिव्हाळा नसेल तर काही सुद्धा उपयोग होणार नाही महाराज. जिव्हाळा पाहिजे, पण त्याच्यामध्ये पण मेळ पाहिजे. हो, मेळ नसतो मेळ महाराज. वर्म जर चुकलं तर सगळं संपलं महाराज. बघा, तुम्हाला मी उदाहरण देतो म्हणजे पटेल तुम्हाला. हो, एका माणसाला 3 मुली होत्या. किती? टाळकरी मंडळी, किती? 3. पण त्या 3ही मुली 3ही प्रकारच्या होत्या. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, एक होती गँगानी, एक होती तुतानी, आणि तिसरी तोतरी. 3 मुली, आणि 3 मुलींचं लग्नाचं वय, पण लग्न जमत नाही. पाहुणे यायचे, चहा नाश्ता व्हायचा, मुलीला पाहायचे, नाव विचारायचे, घोळ व्हायचा. पाहुणे म्हणायचे कळवतो, नंतर सांगतो, निघून जायचे. बाप बिचारा थकला, कंटाळून गेला, लांब दुसऱ्या राज्यात गेला आणि पाहुण्यांना निमंत्रण देऊन आला आणि म्हणला आमच्या इथं मुलीला नाव विचारण्याची पद्धत नाही. यायचं, मुलीला पाहायचं, चहा नाश्ता करायचा, जेवायचं, रस्ता धरायचा. आले पाहुणे, पण त्या पाहुण्यांसोबत मायासारखाच एक आगाऊ पाहुणा असतो. आले, मुलीला पाहिलं, मुलगी दिसायला सुंदर आहे. हो, पण तो जो आघाव होता पाहुणा, तो म्हटला मुलगी दिसायला सुंदर आहे पण बोलत का नाही, डाल में कुछ काला. हे आता एवढ्या लांबून पाहुणे आले होते, जेवायला केलं होतं महाराज. कढीचा पदार्थ केला होता. कढी माहिती ना? कढी, कढी कढी कढीचा पदार्थ केला होता. सगळेजण जेवायला बसले, ताटं वाढले, कढी वाढली. तो जो आगाव होता का, आगाव पाहुणा, तो काय करायचा, कढीची वाटी उचलायचा, तोंडाला लावायचा आणि म्हणायचा वाह, काय कढी आहे, अशी कढी अजूनपर्यंत कुठं पाहिली. ते पोरग म्हणलं गपचूप खा ना, तुला कधी कढी खायला भेटली का नाही. तो म्हणला गप, तुला या कढी मागची बोंब काय माहीत नाही. थोड्या वेळ त्यांनी जाऊन दिलं, परत कढीची वाटी उचलली, तोंडाला लावली, म्हणला वाह, काय कढी, अशी महाराष्ट्रात कुठं कढी पाहिली नाही. महाराज, त्या पोरीनं एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तिसऱ्यांदा यांनी फक्त कढीला हातच लावला, लगेच ती म्हणली फुटत नाही केली. इकडे तिकडे टाकला तवा, इकडे फिरली तिकडे फिरली, तवा कुठे इतडी बनली. तेवढ्यात दुसरी आली, बोयू नको, तुला बोयाचं सांगलं नाही ना. तेवढ्यात तिसरी आली, तुम्ही दोघींनी ग ग ग घोटाला. सांगा कोणती पोरगी पास करतील. वर्म चुकलं की सगळं संपलं महाराज. नामा रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ. गोंधळ होऊ देऊ नका महाराज. आणि गोंधळ न होण्यासाठी सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखानं गोड भजन करूया. विठोबा सोपं नाही महाराज, त्यांना सावकाश बोला सांगा जरा. सोपं नाही महाराज हे गायन वादन. कीर्तन करणं सोपं आहे, तुम्ही माया पुढे नाहीच म्हणणार. सोपं आहे का महाराज? बघा तुम्हाला मी सांगतो, रॉकेट माहिती आहे? रॉकेट पोरांनो, रॉकेट रॉकेट कुठं उडतं? आकाशात. रॉकेट आकाशात उडतं. सगळ्यांना वाटतं रॉकेट काय उंच उडतंय. नंदराज महाराज, रॉकेट काय उंच उडतंय, पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहिती ना. तसं आमचं सगळ्यांकडे जर पाहिलं, गायक वादक महाराज, तुम्हाला वाटत असेल महाराजांची लई मजा आहे, महाराजांची लई मजा आहे, पण महाराजांचा माग धूर किती निघतो महाराजांनाच माहिती का? तुम्हाला माहिती? अवघड आहे.
तुम्हाला एक खोटं नाही सांगत, एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं, नुसताच कणायचा, महाराज तुमची लई मजा आहे, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8च दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती? 500. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देते? इथं रती महारथी पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, 8 दिवस पार वैतागला. 9व्या दिवशी त्यांनी पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या देवाकडे, जावे त्याच्या माझ्या तलावाचा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे. माझ्या तलावाचा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा. वा वा वा. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. सोपं नाही महाराज. आता विषय निघाला म्हणून सांगतो मी महाराज. आता विषय निघाला म्हणून 6 महिन्यामध्ये सरपंच साहेब गाडीचं किलोमीटर झालं 40,000. किती? किती महिन्यात? दिवसही गाडीत, रात्रही घरी जायची गॅरंटी नाही. सोपं नाही महाराज. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे महाराज. हो, म्हणून महाराज सोपं काहीच नसतं. सुंदर असं नियोजन प्रयोजन आहे महाराज. हो, आजचा जर सप्ताह पाहिला तर वरती इंद्र चंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील. ते सुद्धा म्हणत असतील काय तो सप्ताह, काय ते कीर्तन, काय ते गायन, काय ते वादन, एकदम काय झाडी, काय डोंगर, एकदम. शहाजी बापू माग त्यांनीच माझा कार्यक्रम ठेवला. शहाजी बापू पाटलांनी, त्यांचं सौजन्य. ते पुढे बसले सरपंच साहेब कीर्तनाला, आणि मी कीर्तनात म्हणलं काय झाडी, काय डोंगर, एकदम ओके मध्ये कीर्तन झाले होते. माझ्या जवळ आले, म्हणले महाराज काय आवाज, काय कीर्तन, एकदम ओके मध्ये. म्हणलं पटलं आता आपल्याला. असं असतं बरं असते. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ओ स्वर्गीचे अमर चिदाती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. इथं नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे कशाला पाहिजे डीजे. हाच डीजे आपला. फक्त कळलं पाहिजे कुठं आनंद घेतला पाहिजे महाराज.
हो, हा आनंद महाराज, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. आणि मी सर्वांना एक विनंती करतो महाराज, बघा एकतर मनुष्य जन्म मिळत नाही, नशिबाने आपल्याला मिळालंय. मग या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कमीत कमी चांगलं बोला, चांगलं वागा. साच आणि मवाळ शब्द जैसे कळोळ अमृताचे. चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे महाराज. आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई वडिलांची करा उपासना, आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. वा वा वा. बघा शब्द थोडे पण मार्मिक आहे. आई वडिलांची सेवा करा महाराज. करा माय बाप केवळ काशी तेने न जावे. आई वडिलांची सेवा करा, आईची सेवा करा महाराज. आईने आपल्यासाठी भरपूर केले. बघा मी नेहमी एक सांगतो, कष्ट करून घाम गाळून, कष्ट करून घाम गाळून, किती दिला मासी आधार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. बाळासाठी झिजवली काय. अरे काय चुकलं त्या आईचं, अरे काय चुकलं त्या आईचं. हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, तर हाताच्या फोडासारखं तुम्हाला जपलं. काय चुकलं त्या आईचं. बाळासाठी झिजवली काय. अरे ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेली आई तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. आईची सेवा करा. बाळासाठी झिजवली शिरावर धरली सुखाची रेखा, शिरावर धरली सुखाची रेखा. रक्त जाणून रक्त जाणून दूध पाजते, रक्त जाणून दूध पाजते. हो तुला कधी कळणार आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. कष्ट करो रे काम गाळो रे, कष्ट करून काम गाळून, किती दिला मासी आधार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. वा, आई वडिलांची सेवा करा महाराज. हो, आईने आपल्यासाठी भरपूर काय केले. वडिलांना जीव लावा. मी नेहमी सांगतो, माणसानी पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे. हो, जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो, आणि जो बापाला घाबरतो त्याचा संसार चांगला होतो महाराज. बघा आई वडिलांची सेवा करा. बघा आपले आई वडील 4-4 मुलांना 10x10च्या खोलीत सांभाळतात का नाही. पण तेच 4 मुलं जेव्हा मोठे होतात, त्यांच्या 4ही बंगल्यामध्ये आई वडिलांना जागा नसते. खूप मोठी शोकांतिका आहे महाराज. म्हणून सांगतो, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना, व्यसनापासून दूर ठेवा वासना महाराज. हो, व्यसनापासून लांब राहा, आई वडिलांची सेवा करा, देवाची भक्ती करा महाराज. मेळ राहू द्या, नाम रूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. हो, चित्त जडण्यासाठी साधन भक्ती. हो, आता भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थ म्हणजे काय? संकट पडल्यावरती ज्याला देवाची आठवण होते, तोपर्यंत होत नाही. संकट पडल्यावर अंगाला आला ताप, देवा तू माझा
बाप आणि अंगाचा निघून गेला ताप. देवा मी तुझ्या, मग याला कुठला भक्त म्हणतात? संकट पडल्यावरती. बघा, एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला, शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, आणि अचानक जर लाईट गेली आणि तो व्यक्ती घरी यायला निघाल्यावर कसं येईल? रात्रीची वेळ, एकटा आहे, शेत गावापासून लांब आहे आणि घरी यायला निघाला, कसं येईल? हा, घाबरत घाबरत येईल ना. राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडा पानांचा आवाज आला, राम 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 राम. पाणी बिनी पाहिजे कोणाला? ते झाडापाना झालं घाबरणार, राम 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 राम. अजून थोडं पुढे गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली गेली, म्हणतो हा हा आता मला कोण खाणार? याला कुठला भक्त म्हणतात? संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते तोपर्यंत येत नाही. अर्थार्थी म्हणजे जो पैशांसाठी देव दे करतो. राम नाम जपनन पर्याय मला आपला, देख तेरे भक्तों का काम, बगल में छुरी मुख में नाम, एक दिन तुझे भी कर देंगे बदनाम. तिसरा जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे जो दुरून पाहतो. मंडपात येणार, लांबूनच पाहणार काय चाललंय, आतमध्ये येणार नाही, त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त ज्ञानी भक्त महाराज. मग भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे, भक्ती 9 प्रकारचे: श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. 9 प्रकारची 9विध भक्ती. श्रवण भक्ती केली जनक राजाने. जनक राजेच्या नगराला आग लागली तरी तो जागचा आलं नाही, असं श्रवण असावं. आपण कीर्तनाला बसतो, एका चित्ताने बसतो का? कीर्तनाला बसलं तरी कडी लावली का नाही, कुलूप लावली का नाही, मांजर दूध ते पिणार नाही ना. काही जण असे बसतात, अर्ध लक्ष महाराजांकडं, अर्ध लक्ष चपलाकडं. चप्पल आपली गेली तर महाराज, म्हणजे एका चित्ताने बसत नाही महाराज. आपण हो, श्रवण भक्ती केली जनक राजाने, दास्य भक्ती केली हनुमंतरायाने, सख्य भक्ती केली अर्जुनाने, पादसेवा भक्ती केली भाऊ भरताने. भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याचे पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवलं. कोणी? भरताने. आपला आताचा भाऊ कुठं वारीला जाऊ द्या, दुसरा भाऊ कसा बांध करून ठेवतो, मेळ लागून देतो का? नाही महाराज. ते भाऊ शब्द, आता काही काही लोक भावाशी बोलत नाही महाराज. बघा, भाऊ हा शब्द उलटा वाचा, काय होतो? उभा. जो सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो तो आपला भाऊ महाराज. पण आता कलियुग आहे, सगळं विचित्र परिस्थिती महाराज. बघा, बोलू नये पण 4 भावकी सरळ तेव्हाच चालतात जेव्हा 5वा त्यांच्या खांद्यावर असतो. बरोबर आहे का ना? नाही तर सरळ सुद्धा चालत नाही महाराज. म्हणून काही वेळेला असं म्हणावं लागतं कोणी कोणाचं नाही, आणि काही वेळेला असं म्हणावं लागतं भाऊ बहिणीशी प्रेमाने राहा. पण ज्याचं जसं प्रारब्ध आहे तसं होणार, प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. भक्ती 9 प्रकारची. दास्य भक्ती हनुमंतराने केली, सख्य भक्ती अर्जुनाने, पादसेवा भक्ती भरताने केली महाराज. आत्मनिवेदन भक्ती. आपण बघा अभंग म्हणतो, अहम वाघा प्रेम नगरावारी, सावध होऊन भजनी लागा, देव करा वारी हो वारी माझ्या वारीचे. आत्मनिवेदन भक्ती महाराज. आहे मी हा कोण करावा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हो, ही 9विध भक्ती जो जाणतो महाराज तो पवित्र आणि शुद्ध आहे. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. 9 प्रकारचे 9विध भक्तीन जो तो भक्ती जाणतो, भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि कनो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. हो, आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदंगाची साथ दिली, आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगराज नंदराज पाटील. नावं सुद्धा बघा, मृदंगराज नंदराज महाराज. ज्यांचं खरं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांचं संपूर्ण आयुष्य मृदंगाची सेवा करण्यासाठीच झाली का काय बाबा.
असं वाजवत राहिलं की ऐकूच राहावं वाटतं, थांबूच नाही. एवढं सुंदर असं वादन आहे महाराज. त्यांचं मी मनापासून एकदा धन्यवाद व्यक्त करतो. असंच प्रेम या गावावरती राहू द्या अशी मी इच्छा व्यक्त करतो. बाकी काय बरोबर ना सरपंच? आणि तसंच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली, आपले आदरणीय पराड महाराज असतील. महाराज तुमचं नाव माहिती मला? शिंदे महाराज, हनुमंत महाराज, आपले भगवान बाबा आहेत. तुमच्याकडे पण होता ना माहिती? भोले महाराज. हो, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. आणि सर्वात जास्त कौतुक करावं साऊंड सिस्टीम वाल्याचं. वा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या करावं. वा वा वा, याला म्हणतात प्रगती. एवढं आलं लय झालं महाराज. बघा, आपण भरपूर ठिकाणी कार्यक्रमाला फिरतो. नंतरच महाराज गायक सगळे आपण फिरतो का नाही? साऊंड मोठे, मिक्सर मोठे, सगळं मॉनिटर बिनिटर, लाइटिंग विटिंग एकदम धिंगाणा. पण सगळ्यात महत्वाचं असतं ऑपरेटिंग. महाराजांना टायमिंगला नक्की काय पाहिजे? बेस पाहिजे का ट्रबल पाहिजे? नाही तर महाराजच ट्रबल मध्ये यायचा. पण एकदम सुंदर असं महाराज ऑपरेटिंग केलं. तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाला जमलेला एवढा जनसमुदाय, तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर